राही रांगोळी आणि आर्ट चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोप्या आणि पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. नमस्कार सर्वांना, कसे आहात? तर आपली आजची पहिली रांगोळी आहे एकादशी निमित्त. तर उद्या एकादश आहे, त्यानिमित्त एक विठ्ठलाच्या टिळ्याची छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक झेंडा काढून घेणार आहोत. व्हाईट कलरच्या रांगोळीने रेषा मारून त्यावरती बरोबर झेंड्याचा शेप देऊन त्यामध्ये ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे आणि खाली एक फूल काढून बाजूलाच एक फांदीचा शेप काढून घेतलेला आहे आणि बरोबर मध्ये आपला एक विठ्ठलाचा टिळा काढून घेणार आहोत. फांदीवरती पण छोटी छोटी असे पाने बनवून वरती तुळशीचा असा तुरा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सोपी आणि कमी जागेत होणारी आजची एकादशी निमित्त छोटीशी रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आणि पानांमध्ये सुद्धा आपण थोडा असा ग्रीन कलर स्प्रेड करून घेतला आणि टिळ्यामध्ये सुद्धा येलो कलर टाकून बरोबर मध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेतला. फ्लावरमध्ये सुद्धा थोडा येलो कलर स्प्रेड करून बरोबर मध्ये असा रेड कलरचा डॉट दिलेला आहे. बाजूला सुद्धा आपण एक फांदीचा शेप तयार करून त्यावरती छोटी छोटी पाने काढून त्याला एक तुरा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता पटकन आणि सोपी अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. तर फायनल लुक अतिशय सुंदर असा दिसतोय. एकदा नक्कीच ट्राय करा. आता बघूया आपण 2 नंबरची रांगोळी. तर ही एक आपण स्वस्तिक फ्लॉवर रांगोळी काढणार आहोत. अगदीच डिशच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही असं अर्धवर्तुळ बनवून घेऊ शकता आणि बाजूलाच 2 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने त्यावरती एक असं फूल बनवून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने बघा, बोट फिरवून फूल तयार करून घेतले आणि फुलामध्ये सुद्धा आपण येलो कलर भरून काडीच्या साहाय्याने ते थोडेसे आतमध्ये ओढून घेतले. त्यामुळे बघा फुलाला अतिशय सुंदर असा लुक तयार झाला आणि बरोबर मध्ये असे एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. अगदीच फांदीवरती मधोमध सुद्धा आपण एक छोटीशी अशी कळी काढलेली आहे. त्यामध्ये कलर भरून बाजूला छोटी अशी ग्रीन कलर पानांचा शेप म्हणून टाकून घेतला आणि वेलीवरतीच पाने सुद्धा काढलेली आहेत. तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि राही रांगोळी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. तर पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा पोपटी कलर भरून घेतला आणि मध्येच अगदीच पानांच्या शिरा म्हणून येलो कलरच्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत. माझ्या चॅनलवरती अशा छोट्या आणि पटकन होणाऱ्या सुंदर रांगोळ्या अपलोड केलेल्या आहे. एकदा नक्कीच व्हिजिट करा आणि रांगोळी बघायलाही विसरू नका. तर वरती आपण एक स्वस्तिक काढून घेतले आणि बरोबर मध्ये अशी आपण एक रेड कलरचा डॉट देऊन बाजूला सुद्धा छोटी अशी पानं काढून घेतलेली आहेत आणि फुलांच्या वरती एक आपण कळी काढून घेणार आहोत आणि मध्येच ऑरेंज कलरचा डॉट टाकला. तर फायनल लुक सुंदर तयार झाला. आता बघूया 3 नंबरची डॉट्स बॉर्डर रांगोळी. तर 7x7 असे 7 आपण डॉट समांतर अंतरावर टाकून घेतलेले आहेत. व्हाईट कलरच्या रांगोळीने क्रॉसमध्ये डॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये बघू शकता डॉट कसे जॉईंट केलेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे
आणि पटकन होणारी ही बॉर्डर रांगोळी आहे. अगदीच तुम्ही उंबऱ्यासमोर किंवा पाटासमोर काढू शकता. तर आपण हे दोन्ही डॉट्स जॉईंट करून घेतले आणि बरोबर कोपऱ्यांवरती थोडेसे प्रेस करून रेड कलर टाकून घेतलेला आहे. आणि जी रिकामी जागा होती चौकोनच्या बाजूला तिथे आपण 3 असे लाईट मोरपीस कलर टाकून घेणार आहोत. अगदीच तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर यूज करू शकतात. असे कंपल्सरी काही नाही, तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही यूज करू शकता. तर बघा, सर्व आपल्याला असे 3 डॉट टाकून घ्यायचे आहेत. आणि बरोबर चौकोनच्या मध्ये सुद्धा आपण एक लाईट बेबी पिंक कलर असा टाकून डॉट बनवून घेतलेले आहेत. आणि मोरपीस कलरचे डॉटसुद्धा बोटाच्या साहाय्याने थोडे थोडे प्रेस सरकवून एक फुलाचा असा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये रांगोळी अतिशय सोपी आणि पटकन होणारी आहे. आणि त्या फुलांमध्येच आपण एक येलो कलरचा डॉट टाकून घेतलेला आहे. आणि चौकोनाच्या मध्ये आपण थोडे थोडे प्रेस करून एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला. बेबी पिंक कलरसुद्धा थोडेसे प्रेस करून त्यावरती आपण एक छोटा असा येलो कलरचा डॉट टाकून घेतलेला आहे. तर अगदीच रांगोळी अशी भरगच्च वाटावी, रिकामी वाटू नये म्हणून चौकोनाच्या मध्ये सुद्धा आपण रेड कलरचे छोटे चारही बाजूनी डॉट देऊन घेणार आहोत. अगदीच एंडला सुद्धा आपण एक बेबी पिंक कलरचा डॉट देऊन बाजूलाच व्हाईट कलरचे डॉट देऊन एक फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत. अतिशय सोपी आणि पटकन होणारी रांगोळी नक्की ट्राय करा. धन्यवाद.